The next type of function is the greatest integer function. Greatest integer function. So what is mean by integer? अगोदर हे महत्त्वाचं आहे. इंटीजर नंबर म्हणजे कुठले नंबर्स? What are integer numbers? Yes. काय सांगता येतं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स म्हणजे 3/2 हा इंटीजर आहे. -5/4 हा इंटीजर आहे. इंटीजर म्हणजे काय? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह होल नंबर्स, पूर्ण संख्या, त्याला पूर्णांक संख्या म्हटलं जातं. इंटीजर म्हणजे पूर्णांक, ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन येत नाही, डेसिमल येत नाही, काही येत नाही. असे पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह होल नंबर्स म्हणजेच इंटीजर नंबर्स. ओके, इंटीजर नंबर्स म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह होल नंबर्स. आता ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन आणि ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शनकडे जाण्यापूर्वी आधी ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू म्हणजे काय हे माहिती पाहिजे. जसं मॉडलस फंक्शनमध्ये आपण पाहतो, आधी मॉडलसची व्हॅल्यू म्हणजे नेमका आपल्याला अर्थ माहिती करून घेतला. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉडलस व्हॅल्यू, आणि मग त्यावरून फंक्शन डिस्क्राईब केला. तसं ग्रेटेस्ट इंटीजरमध्ये सुद्धा आधी ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू म्हणजे काय. मॉडलसला जसं आपण या नोटेशनने डिनोट करतो, तसं ग्रेटेस्ट इंटीजरला हे नोटेशन वापरलं जातं. दिस इज द स्क्वेअर ब्रॅकेट. मग आता ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू म्हणजे काय? समजा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असा नंबर आहे 3.217. याची ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू म्हणजे काय? दॅट इज द इंटीजर which is nearest but not greater than this. नाव जरी ग्रेटेस्ट इंटीजर असलं तरी याच्यामध्ये जो नंबर आहे त्याच्यापेक्षा मोठा नसलेला पण त्याचा नियरेस्ट इंटीजर. याच्यापेक्षा मोठा नसलेला पण याचा नियरेस्ट इंटीजर असा कोण आहे? असा कुठला इंटीजर आहे जो याच्यापेक्षा मोठा नाही आहे
पण याच्या जवळचा आहे. येस, 3.2च्या जवळचा इंटीजर कोण? इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या, ज्यात कुठला फ्रॅक्शन येत नाही, ज्यात कुठला डेसिमल येत नाही. होल नंबर, पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, पण होल नंबर. 3.217 याचा ग्रेटेस्ट इंटीजर कोण झाला? 3 झाला. त्यानंतर सपोज 3.0008 याचा ग्रेटेस्ट इंटीजर कोण होणार? 3च होणार. .299 ग्रेटेस्ट इंटीजर कोण? कोण? 5. .183 ग्रेटेस्ट इंटीजर 2. 1.75849 ग्रेटेस्ट इंटीजर 1. .99999 ग्रेटेस्ट इंटीजर 3. आता हा 4च्या खूप जवळ आहे, 4च्या नियरेस्ट आहे तो, पण याची व्हॅल्यू 4 नाही होणार. ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 4 येईल, पण ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू 4 होणार नाही. त्याची ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू 3 राहील, कारण नॉट ग्रेटर दॅन हे महत्त्वाचं आहे. ही जी मिळणारी व्हॅल्यू असणार आहे ही याच्यापेक्षा मोठी नको आहे. आता समजा आपण असं लिहिलं 4. आता याचा ग्रेटेस्ट इंटीजर कोण? काय येणार? 4 येणार, कारण ही व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी नको आहे असं म्हटलंय. इक्वल नको आहे असं कुठं म्हटलंय, किंवा लहानच पाहिजे असंही नाही म्हटलं, मोठी नकोय असं म्हटलंय. तर तो जो स्वतःच इंटीजर आहे त्याची ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू तो स्वतःच येणार, बरोबर. याची ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू हा स्वतःच येणार. लाईकवाईज ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू. त्यानंतर सपोज नंबर इज लाईक दिस -2.315 याची काय येईल ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू? -2. काय येईल? -2. -2. ही समजा एक नंबर लाईन आहे, रियल नंबर लाईन. रियल नंबर लाईनवरती आपण समजा इथे 0 घेतला, इथे 1 घेतला, 2
2 घेतलं, 3 घेतलं. आपलं माहीत आहे 0 आणि 1च्या मध्ये इन्फायनाईट रिअल नंबर असतात. 1 आणि 2च्या मध्ये पण इन्फायनाईट रिअल नंबर असतात. फक्त आपण लिहायला कन्व्हिनियंट जावं म्हणून लिहिताना इंटिजर लिहितो फक्त ते, पण त्याच्यावरती रिअल नंबर सगळे असतात. आता मला सांगा -2.35315 हा नंबर आपण नंबर लाईनवरती प्लॉट करताना या दोन्हीच्या मध्ये येणार, -2 आणि -1च्या मध्ये येणार की -3 आणि -2च्या मध्ये येणार? -3 आणि -2. कुठे येणार? -3 आणि -2. बरोबर आहे, हे तर क्लिअर आहे. आता एक आपल्याला माहिती आहे, जसं आपण राईट साईडला जाऊ व्हॅल्यू वाढत जातात आणि लेफ्ट साईडला कमी होतात, हे तर क्लिअर आहे. मग -2 हा -2.3 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? लहान आहे. इकडं गेले की मोठ्या होतात संख्या, इकडे गेले की लहान होतात, हे तर क्लिअर आहे. हो. मग ती कन्सेप्ट एका सेकंदात बदलू द्यायची नाही, ती फिक्स आहे. काही वेळापूर्वी असंच होतं, मागच्या वर्षी असंच होतं, पुढचे 10 वर्ष 50 वर्ष असंच राहणार आहे, फार पूर्वीपासून असंच आहे. राईट साईडला व्हॅल्यू वाढत जातात, मोठ्या होतात, लेफ्ट साईडला कमी होतात. ते दर 2 मिनिटांनी बदलणारा नियम नाही आहे. बरोबर. -2.3 हा नंबर जर इथे येतोय आणि -2 त्याच्या राईट साईडला आहे, तर -2 त्याच्यापेक्षा लहान झाला का मोठा झाला? मोठा. मग मोठा इंटिजर चालतो का इकडं आपल्याला? नॉट ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे, नॉट ग्रेटर दॅन. -2.315 चा ग्रेटेस्ट इंटिजर कोण होईल? -3. इट इज -3. प्रॉब्लेम काय झाला? आपण याच्या वेळेस व्यवस्थित लक्ष दिलं, याच्या वेळेस कन्सेप्टवरती फोकस केला, याच्या वेळेसही केला, पण नंतर पटकन आपण कन्सेप्ट आपली बदलून टाकली. आपण ज्यावेळेस सगळे हे बघितले, लगेच आपण एक सोपा शॉर्टकट मार्ग शोधला विदाऊट कन्सेप्ट. काय केलं आहे? 3.217 हे पुढचं काढून टाकलं, फक्त एवढाच ठेवला. 3.008 हे पुढचं काढून टाकलं, फक्त एवढाच ठेवला. 5.299 हे पुढचं काढून टाकलं, फक्त एवढाच ठेवला. अशी कन्सेप्ट आपण डोक्यात आपल्या तयार केली आणि मग याचं ऑब्व्हियसली तेच झालं, -2 आलं उत्तर. मिस्टेक झाली. आपण इमिजिएट शॉर्टकटला जातो, विदाउट कन्सेप्ट शॉर्टकटला नाही जायचं. मुख्य डेफिनेशन ही फिक्स ठेवायची माइंडमध्ये, त्याच्यानुसार विचार करायचा प्रत्येकाचा. प्रॉब्लेम आपला हा इथे होतो की आपण लगेच आपला ट्रॅक आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा तयार करून ठेवतो. असं नाही आहे. ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू म्हणजे इंटिजर नॉट ग्रेटर दॅन दिस. ग्रेटेस्ट इंटिजर याच्यामध्ये जर x असेल तर मिळणारी व्हॅल्यू ही x पेक्षा मोठा नसणारा इंटिजर पाहिजे. x पेक्षा मोठा नसणारा इंटिजर. ओके. आता नंबर लाईनवरून जर आपण त्याचा विचार केला तर कसं होतं? 1 पासून 2च्या नियरेस्ट पर्यंत, 2 पर्यंत नाही, 2च्या नियरेस्ट पर्यंत
कोणताही रियल नंबर घेऊ द्या, त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू 1च असते. त्यानंतर 2 पासून 3 पर्यंतचा, 3च्या नियरेस्ट पर्यंतचा, 2 पासून 3च्या नियरेस्ट पर्यंतचा कोणताही नंबर घेतला रियल नंबर, तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू 2च येते. -2 पासून -1 पर्यंतचा कोणताही रियल नंबर घेतला तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू -2 येते. हे नंबर लाईनवरून लक्षात घ्यायला सोपं जातं, मिस्टेक होत नाही. -1 पासून 0 पर्यंतचा कोणताही नंबर घ्या रियल नंबर, त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू -1च येणार. -3 पासून -2 पर्यंतचा कोणताही रियल नंबर घेतला, ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू -3 येणार. दॅट इज ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू. कळलं? मग समजा नंबर असा असेल -4.983, हो सर. त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू किती येणार? -5. आणि जर 4.983 असला तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू 4. ओके, गॉट दिस? यस सर. आता आपल्याला पाहायचं आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन या कन्सेप्टवरतीच रिडिफाईन होतं. म्हणजे आता सपोज फंक्शन असं डिफाईन केलं आहे, f of x equal to greatest integer x. It is defined on -3 to +3. This is interval. ही बदलू शकते. दिस इज डोमेन. डोमेन म्हणजे अशा एक्सच्या व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं. अशा एक्सच्या व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन डिफाईन होतं. एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला याच्यामधल्याच घ्यायच्या आहेत, त्यापेक्षा वेगळ्या नाही घ्यायच्या. पण ही इंटरवल आहे आणि इंटरवलमध्ये -3 पासून 3 पर्यंतचे सगळे रियल नंबर घ्यायचे आहेत. -3 पासून 3 पर्यंतचे सगळे रियल नंबर घ्यायचे आहेत. डोमेनचा अर्थ काय? सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट. द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज डिफाइन्ड. एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन डिफाईन होतं. एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं, ते म्हणजे डोमेन. आणि हा त्या फंक्शनचा डोमेन असतो. मग याच्यावरती आपलं ते फंक्शन रिडिफाईन करावं लागतं. इट कॅन बी redefined as. ते रिडिफाईन कसं होणार? सिंपल वे, आधी नंबर लाईन काढून घ्यायची, रियल नंबर लाईन.
-3 -2. आता ग्रेटेस्ट इंटिजर आहे म्हणजे इंटिजर लागणार आपल्याला. -1 0 1 2 3. एक तर आपला माहित आहे की एक्सची व्हॅल्यू -3 पासून -2 पर्यंतचा, -2 नाही आपण, -2 पेक्षा लहानपर्यंत कोणताही नंबर घेतला तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू किती येते? -3 पासून -2 पर्यंतचा कोणताही नंबर घेतला तर त्याची ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू किती येते? -3. म्हणजेच रिडिफाईन कसं होणार ते? f(x) इक्वल टू -3 फॉर -3 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन -2. आता इथं इक्वल नाही घेतलं कुठे इक्वल घ्यायचं कुठे नाही त्याला इम्पॉर्टन्स असतो. मॉड्युलस फंक्शनच्या वेळी पाहिलं आपण 0 येतं कुठेही चालतो दोन्हीपैकी एका ठिकाणी, पण याचे तसं नाही आहे. कारण -2चा इंटिजर जर घेतला ग्रेटेस्ट इंटिजर तर तो -3 येत नाही, तो -2च येतो. -3 पासून -2 पेक्षा लहानपर्यंत, एक्झॅक्ट -2 पर्यंत नाही, -2च्या जस्ट अलीकडपर्यंत, ते -2.00001 वगैरे असेल तिथपर्यंतच्या व्हॅल्यूजसाठी ग्रेटेस्ट इंटिजर काय येतो? -3. त्यानंतर -2 पासून -1 पर्यंत जाणार आपण. -2 पासून -1 पर्यंत ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू किती येते? -2 येते. म्हणजे इक्वल टू -2 फॉर -2 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन -1. -2 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन -1. ओके. त्यानंतर सिमिलरली -1 पासून 0 पर्यंत काय येतात ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू? -1. -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 0. इथे कुठेच इक्वल नाही टाकलं आपण, कारण -1 पासून 0 पर्यंतच्या संख्यांचं ग्रेटेस्ट इंटिजर -1 येतो, पण 0चा 0 येतो, म्हणून इक्वल टू 0 नाही चालत. आता 0 पासून 1 पर्यंत 0. 1 पासून 2 पर्यंत 2 पासून 3 पर्यंत 2. पण 3 पेक्षा लहानपर्यंत, 3 एक्झॅक्ट इक्वल टू पर्यंत नाही आलं, पण या इंटरवलमध्ये 3 इन्क्लुडेड आहे. याचा अर्थ त्या इक्वल टू 3चा पण विचार करावा लागेल, पण 3च्या पुढे जायचंच नाही आपल्याला, 3 पर्यंतच आहे. मग 3 साठी ग्रेटेस्ट इंटिजर किती? 3चा ग्रेटेस्ट इंटिजर 3च, म्हणजे इक्वल टू 3 फॉर x इक्वल टू 3. या प्रकारे आपण हे फंक्शन रिडिफाईन केलं. आता याच्यामध्ये काय होत राहणार? शक्यतो तर
एवढाच राहतो, खूप जास्त त्रास देत नाहीत तुम्हाला. ही इंटरवल बदलतात फक्त. तर हे आपण -3 पासून 3 पर्यंत घेतलं. इंटरवल काही असू शकते, एखाद्या वेळी 3/2 पासून 5/2 पर्यंत येतील, किंवा 3/4 पासून 5/9 पर्यंत येतील, असं काही देतील. ते नंबर इथं प्लॉट करायचे आणि त्याच्यामधले फक्त रिडिफाईन करायचे. पण एखाद्या वेळी ज्यावेळी आपण ट्रिग्नोमॅट्रिकल वगैरे इतर फंक्शन्स पाहू, त्यावेळी हे असं घडणार आहे की याच्यामध्ये इतर फंक्शनही येऊ शकतात एक्सच्या जागी. त्यासाठी त्या फंक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक पण महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपला ते रिडिफाईन करावं लागतं. पण किमान ॲट प्रेझेंट हे बेसिक माहिती पाहिजे की हे रिडिफाईन कसं करायचं आणि त्याचा अर्थ काय. मग जसे नंबर येतील इथले, जसे हे डोमेन येतील, त्यानुसार रिडिफाईन बदलेल. इतकं मोठं येत नाही तुम्हाला, छोटे छोटे इंटरवल येतात, पण तेवढ्यात ते रिडिफाईन करता यायला पाहिजे. ओके, टेक डाऊन दिस हेडिंग. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन त्यामध्ये लिहा the greatest integer, the greatest integer value is denoted as हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहा. denoted as square bracket x and is equal to an integer not greater than x. आता सुट्टा x लिहायचं सेपरेट. नॉट ग्रेटर दॅन एक्स म्हणजे एक्स पेक्षा मोठा नसलेला इंटीजर. फॉर एक्झाम्पलमध्ये या सगळ्या व्हॅल्यूज लिहा. सगळ्या
झालं. ओके. घ्या नंतर नेक्स्ट पेज, नेक्स्ट पार्ट. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन f of x equal to f of x equal to लिहा आहे पूर्ण. झालं. हो सर. ओके.
त्यानंतर समजा आता फंक्शन असं आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन टू एक्स डिफाइंड ऑन -4 to 4. याला रिडिफाईन करा.